श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी संदेश पुढील प्रमाणे. स्वामी म्हणतात, बाळा, पाहता पाहता दिवस सरून जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. तुझ्या मनासारखं होणार आहे. तू जो माझ्यावर विश्वास ठेवला आहेस तो डगमगून देऊ नकोस. तुला फळाची अपेक्षा असेल तर त्यासाठी तू किती प्रयत्न केलेस, किती कष्ट घेतलेस, किती सेवा केली याचे आत्मपरीक्षण कर. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला भेटेल. तुझे उत्तर जर नकारात्मक असेल तर खचून जाऊ नको. पुन्हा नव्याने सुरुवात कर. आज सगळी दुःख घेऊन माझ्या दारी आला आहेस याच विश्वासावर की स्वामी तुझी हाक ऐकतील. हाच विश्वास ठेवला तर क्षणात परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. ज्या गोष्टीची तू अपेक्षा सोडली होतीस ती गोष्ट साकार होणार आहे. सत्य, प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडू नकोस. तू जर असा वागलास तर तीव्र यशाच्या शिखरावर आरूढ होशील. आयुष्यात कितीही दुःख, संकटे आली तर कमजोर होऊ नको. कारण सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्र कधीच आटत नाही. निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं. थोडीशी मेहनत करून बघ. जगणं कठीण आणि मरणं सोपं असतं. दोन्हीतील वेदना थोड्याशा सोसून बघ. जीवनात आनंदी जगणं एक कोडं असतं. जाता जाता एवढं सोडवून बघ. अचानक आयुष्यात आता चमत्कार होतील. ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टी शक्य होताना दिसतील. तुझ्या कल्पनेतील स्वप्न सत्यात उतरताना जाणवतील. तू फक्त तुझ्या मनाशी आणि हेतूशी प्रामाणिक राहा. आज दुःख आले तर त्यामागून उद्या सुखी येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोड. कारण कितीही इच्छा असली तर माणूस ते बदलू शकत नाही. तू माझा बाळ आहेस म्हणून मी तुला आज एक गोष्ट सांगतो. प्रार्थना आणि विश्वास हे अदृश्य आहेत. दोघातील ताकद कोणालाच दिसत नाही. पण याच दोन गोष्टी अशक्य ही गोष्टी शक्य करतात. तू फक्त प्रार्थना करायला विसरू नकोस आणि तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास डगमगू देऊ नकोस. लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून पाहू नको. तुझी गती कमी कर पण पुढे चालत राहा. कदाचित पुढचा रस्ता अधिक सुखमय असेल. बाळा, माझ्या नामस्मरणाने संकट यायचे थांबणार नाही. कारण संकट आणि अडचणी ह्या जीवनाचा भाग आहे. पण माझ्या नामस्मरणाने तुझ्या संकटाचे ओझे इतके हलके करेल की ती संकट, त्या अडचणी तुला फुलासारख्या जाणवतील. आता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहे ते तुझ्यासोबत जोडलं जाईल. या ब्रह्मांड नायकाची कृपा तुझ्यावर होईल. त्यांना धन्यवाद म्हण. त्यांनी प्रत्येक संकटात तुझी मदत केली आहे. आता ते तुझ्या नशिबात सुख लिहित आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वाद तुमच्यावर पडत आहे. तुझ्या आयुष्यात आता खूप सारे बदल जाणवतील. आता या क्षणापासून तुझ्यासोबत सर्व काही चांगले घडेल. काहीतरी आश्चर्यकारक घटना देखील घडतील ज्याने तुझे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. सदैव आमच्या आज्ञेत राहा. आमची आज्ञा म्हणजे तुझे सुरक्षा कवच बनेल. आमचं नाव हे तुला भवसागर पार करायला मदत करेल.
आता आम्ही तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहत आहोत. त्यामुळे लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सेवेत घेतले आहे. सेवेत टिकून राहा. विश्वास ठेवा, आमचं नियोजन अचूक आहे. योग्य वेळी योग्य घटना ही घडणारच. आणि तुमची वेळ आली की तुमची इच्छाही पूर्ण होणारच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी महाराज की जय. तुम्हाला जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तू कशाची वाट पाहत आहेस, पण आम्ही तुमच्या फायद्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत. जे घडत आहे ते नक्कीच तुमच्या मनासारखे नाही, पण विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासाठी जे काही करतील ते तुमच्या भल्यासाठीच असेल. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, कारण तसे करून स्वतःचा अपमान करत आहात. स्वामी कृपा म्हणजे पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे स्वामी कृपा नव्हे. तर हे सर्व नसतानाही तुझ्या आयुष्यात समाधान असणे म्हणजेच स्वामी कृपा होय. नको सोसू तू दुःखाचे घाव, आम्ही सोसले तुझ्या अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव. जसं आंबट कैरीचं रूपांतर गोड मधुर आंब्यात होतं, तसंच तुझी वेळही लवकरच बदलेल. तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहे. समोरच्याला अंधाराला घाबरू नको, त्यापुढे खूप काही आहे तुझ्यासाठी. तुला वाटते की हे कसं होईल, हे शक्य होणार आहे का? पण लक्षात ठेव, स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. कारण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतेवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण त्या ब्रह्मांड नायकासाठी सर्व गोष्टी शक्यच आहेत. तुझ्या मनात येणारी प्रत्येक शंका आणि समोरच्या घेतलेला संशय प्रत्येक वेळी तुला प्रगतीपासून अडवत आहे. तू तुझ्या भाग्याला कोसत आहेस. तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे. त्या ग्रहांना दोष लावू नकोस. ग्रहांना दोष लावण्याआधी कर्म करायला पहा. नाम घे, पोथी नीट वाच, त्यानुसार त्याचा अर्थ नीट समजून घे आणि आचरण कर. त्यानुसार विचार कर आणि कोठून तरी सुरुवात कर. विचार करण्यात वेळ घालवू नको. विचार करणं बंद कर, गोष्टी करायला घे. कारण विचार करता करता आयुष्य कधी निघून जाईल हे कोणाला कळणार नाही. आता ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची. जशी आहे तशी सुरुवात कर. आजचा दिवस देखील शुभ आहे. त्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातील. बाळा, तू म्हणशील काय केल्याने दुःख संपेल? तर लक्षात घे, या ब्रह्मांड नायकाने ज्या गोष्टी निर्माण केल्या आहेत त्या गोष्टी आपल्या जागी योग्यच आहेत. हे जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जग. आणि मनासारखं होत नाही म्हणून चिंता करू नको, कारण हे सर्व या ब्रह्मांड नायकाच्या नियोजनानुसार सुरू आहे. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने कर. दिवसभरात कोणतीही समस्या तुझ्या अवतीभोवती फिरणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे.
म्हणून प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायची आहे. बाळा, आम्ही सांगितलेल्या मार्गाने जा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय.